सांगलीमध्ये मवियाकडनं ठाकरे गटाने चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली आणि काँग्रेसमध्ये नाराजी पसरली। याच नाराजीतून बंड करत काँग्रेसच्या विशाल पाटलांनी अपक्ष आणि काँग्रेस पक्षाकडनं लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरलाय। विशाल पाटलांनी उमेदवारी अर्ज भरल्यानं मवियाची डोकेदुखी वाढलेली आहे। काँग्रेस पक्षाने काही घराणी संपून जावीत असा काही जणांचा उद्देश आहे अशी टीका विशाल पाटील यांनी केली आहे। तर मला अजूनही विश्वास आहे मला उमेदवारी मिळेल, त्यांनी माघार घ्यावी, मी आता कामाला लागलोय असंही त्यांनी म्हटलंय। त्यावर राऊतांनी विशाल पाटलांच्या राजीनाम्याचीच मागणी केली आहे। अजूनही काँग्रेसला आपल्या हक्काचा उमेदवार इथं उभा करायला संधी द्यावी। मी अर्ज भरला असेल, ताकदीर भरला असेल तर मी म्हणतो माघार घ्यायची, मी माघार घ्यायला तयार आहे। जर काँग्रेस पक्षाचा दुसरा कुठलाही उमेदवार ठरत जर असला तरी मी थांबायला तयार आहे। पण ह्या ठिकाणी काँग्रेस पक्ष संपावा आणि काही घराने संपावेत। आज माझी वेळ आहे, उद्या अन्यांची। ह्या ठिकाणी विश्वजित कदम आम्ही सर्व एक संघपणे, संतरा कुटुंब वहिनी असतील, आम्ही सगळे एक झालेलोच आहे। काँग्रेसने याची स्पष्टपणे आहे की विशाल पाटील मागे तुम्ही विश्वजित कदमांवर देखील एक निशाणा साधला होता, म्हणजे असं तुम्हाला थेट म्हणा पक्षाला मदत होईल असं कृत्य कोणीही करू नये। काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्याचा लढा लढला सांगलीत, असं मी विशाल पाटलांचं भाषण ऐकलं, फार जोरदार होतं की काँग्रेस पक्ष वगैरे कसं स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये होते। पण आता हा दुसरा स्वातंत्र्याचा लढा सुरू आहे आणि त्यात शिवसेना पुढे आहे। तर आम्ही शुक्राचार्य कोण आहे? आम्ही असं म्हणतो की भारतीय जनता पक्षाला मदत होईल असं काम आमच्या लोकांनी करू नये। तुम्ही पक्षाचा राजीनामा द्या, निवडणूक लढा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।